कुठल्याही प्रवासाची सुरुवात करताना प्रथमच आपण स्मरण करतो ते विघ्नहर्ताचे म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाचे. म्हणूनच आपला माणूस या पॉडकास्टची सुरुवात करण्यात सुद्धा आपण सुरू करतोय आपल्या लाडक्या बाप्पापासून. गणपती म्हटलं की जगभर प्रसिद्ध असलेले गणेशोत्सव आठवायचे. ढोल ताशा, मिरवणूक, देखावे, गुलाब आणि बरेच काही. परंतु या गणेश उत्सवाची सुरुवात होते तर आपल्या भाऊसाहेब रंगारी गणेश उत्सव पासून 1892 मधील. तर म्हणूनच नमस्कार. तर याच पार्श्वभूमीवर आजचा पॉडकास्ट घेऊन येते मी आयुष कडू, सूरज रेणुसरे सरांसोबत. तर सर, आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचत आलोय की सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना टिळकांनी केली, पण काही काळानुसार आपण ते आपल्याला तर माहिती आहे की भाऊसाहेब रंगारीने केले. मग ते नाव हळूहळू लुप्त होत गेलेत का? आणि महत्वाचा विषय असा आहे त्याच्यामध्ये की सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे नक्की काय. सार्वजनिक गणेशोत्सव जर आपण बघितलं तर जुन्या काळामध्ये पेशवेकाळामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव पण चालू होता. सार्वजनिक गणेशोत्सवाची त्यावेळेस जे डेफिनेशन किंवा ज्यावेळेस पद्धत होती ती वेगळी होती. त्यावेळेस जी सरदार लोक होती, जसे पेशव्यांचे सरदार जे होते, मुजुमदार वाडा असेल, मातुंगा वाडा असेल, स्वतः शनिवार वाड्यामध्ये पेशवे त्यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सव. पण सार्वजनिक गणेशोत्सव त्यावेळेस कसा साजरा व्हायचा की त्या वाड्यामध्ये ते गणेश उत्सव गणेशाची स्थापना करायचे आणि आजूबाजूची लोक त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचे. आज आपण जो सार्वजनिक गणेश उत्सव बघतोय हा लोकांच्या सहभागातून तयार झालेला सार्वजनिक गणेश उत्सव आहे. म्हणजे दोन वेगवेगळे विभिन्न भाग आहेत त्यामध्ये. आता राहिला प्रश्न लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी. तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे जाणून घेण्यात आलं की लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी हे घनिष्ठ मित्र होते आणि दोघांचा एम एकच होता, तर स्वातंत्र्य मिळावं भारताला. याचा इतिहासाचे जर बघितलं तर इतिहासामध्ये त्यावेळेस जसा जसा इतिहास वाढत जातो, जशी जशी कागद मिळत जातात, एक एक जिना मिळत जातो, एक एक शिडी तयार होत जाते, त्यावेळेस मग असं लक्षात येतं की बाबा याची सुरुवात भाऊसाहेब रंगारींनीच केली होती. कारण त्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे लोकमान्य टिळकांनी स्वतः केसरी पेपर मध्ये 1893 सालचा गणेश उत्सव झाल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये आर्टिकल दिलेलं होतं की ह्या लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे, या लोकांनी हा पद्धतीचा सार्वजनिक उत्सव सुरू केलेला आहे. असे जेव्हा ही कागद मिळत जातात आणि त्याला एकाला एक होतं, त्याला आपल्याला कळतं की हा सार्वजनिक उत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारींनी केली होती. पण त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर लोकमान्य टिळकांनी कधीच कुठं लिहून ठेवलेलं नाही की सार्वजनिक गणेशोत्सव मी सुरू केला किंवा इनफॅक्ट शिवजयंती सुद्धा मी सुरू केली, असं कुठंच काही लिहून ठेवलेलं नाही. ज्याला ज्याला जसे जसे पुरावे मिळाले भविष्यामध्ये तसं तसं त्याच्या गोष्टी उलगडत गेल्या. इतिहासाचा भागच येतो त्यामध्ये. आणि हे पहिल्यांदा कधी लिहिलं गेलं तर त्यांच्या आत्मचरित्रामध्ये 1924 साली लोकमान्य टिळक मारल्यानंतर त्यांचं जेव्हा पहिल्यांदा आत्मचरित्र लिहिलं गेलं त्याच्यामध्ये एक लाईन लिहिली गेली होती की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. त्यामध्ये त्यांच्या अनुयायांनी लिहिलं ते आणि तेच पुढे कॅरी फॉरवर्ड झालं. कारण त्यावेळेस लोकांना एवढं काही वाटत होतं, त्याच्यावरती लोकांचा त्यावेळेस एम होतं स्वातंत्र्य. मग आपलं नाव मोठं व्हावं किंवा आपलं काय व्हावं त्यामध्ये कुणाची पार्श्वभूमी नाही. आणि जी लोक खरी कामं करतात त्यांचं कधीच इतिहासामध्ये नोंद घेतली जात नाही लवकर. कारण त्यांची जन्मतारीखच माहित नसते पण मृत्यूची तारीख माहित असते. जर आपण इतिहासातली जर दोन व्यक्तिमत्व बघितली, क्वचित जन्माच्या तारखा आहेत पण त्यांनी कार्य केला त्यांच्या मृत्यूच्या तारखा तर नक्की लोकांना माहिती आहे. त्यामुळे म्हणून इतिहासामध्ये ते जेव्हा दडपत गेलं पण ती पुस्तकांमध्ये नोंद होती त्याची भरपूर पुस्तकांमध्ये, पण ती पुस्तकं कधी वाचण्यात आली नाही, त्या संदर्भातला कधी फॉलो घेतला गेला नाही, तेवढं मोठ्या पद्धतीने केलं नाही. कारण भाऊसाहेब रंगारी ज्या पद्धतीने गणेश उत्सव चालवला, सुरुवात केली, चालवला, वाढवला, त्याची पार्श्वभूमी एवढी स्ट्रॉंग होती की त्याच्या पुढच्या लोकांनी जो हातात घेतला हा गणपती त्यांनाही त्याच पद्धतीने पुढे चालावं लागलं. तर आपण जर बघितलं ह्याचा इतिहास तर ह्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि ह्याची गणपतीची मूर्ती पण भयानक विशिष्ट पद्धतीने बनवली गेलेली त्यामध्ये. त्यामुळं इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नाव नोंद होती पण ती वाचून लोकांपुढे आणली गेलेली नव्हती त्यामध्ये, असा विषय. आणि सर, पुढचा प्रश्न की या गणेश उत्सवचं मूळ कारण काय होतं, म्हणजे मेन रिझन काय होतं की स्थापना करण्याचं? ह्याचं मूळ जर आपण मागे बघत गेलो तर सशस्त्र क्रांती करणारे जर लोक आपण त्या काळातली बघितली तर सगळ्यात पहिलं नाव आहे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडकेंचे गुरु म्हणजे लहुजी वसंत. लहुजी वसंतांच्या तालमीमध्ये भाऊसाहेब रंगारी सुद्धा होते, लोकमान्य टिळक सुद्धा लहुजी वसंतांच्या तालमीमध्ये जात होते. ही सशस्त्र क्रांती जेव्हा वासुदेव बळवंत फडक्यांनी चालू केली तर त्यावेळेस ते गोरिला वॉरफेअर म्हणा किंवा शिवाजी महाराजांच्या पद्धती म्हणा किंवा त्यांची सही पण तशी असेल, प्रति शिवाजी म्हणून सही करायचे, तर त्यावर ते सगळे डोंगर दऱ्यामध्ये रामोशी लोकांना, वेगवेगळ्या आदिवासी लोकांना घेऊन हे सगळे प्लॅन ऑफ ऍक्शन ब्रिटिश लोकांवरती अटॅक वगैरे करत होते. पण
जवळपास 83 साली म्हणजे 1983च्या सुमारास 1883च्या सुमारास त्यांना वासुदेव फडक्यांना पण अटक केली गेली आणि लवजी वस्ताद पण त्या पिरियडमध्ये वाढले. 1883 नंतर ही जी सशस्त्र क्रांती होती, लवजी वस्ताद पण गेले, वासुदेव फडक्यांना पण अटक झाली, ही सशस्त्र क्रांती थंडावायला लागली होती. त्यावेळेस भाऊसाहेब रंगारीच्या लक्षात आलं होतं की बाबा की ही जर सशस्त्र क्रांती आपल्याला चालू ठेवायची असेल तर ज्या अडचणी ह्या सगळ्या क्रांतिकारकांना आल्या ह्याच्यामध्ये आपल्याला मूलभूत लक्ष घालणं गरजेचं. ते म्हणजे त्या क्रांतिकारकांना एक अभेद्य ठिकाण नाही किंवा अभेद्य किल्ला नाही, कुठं तिथे थांबू शकतील, तिकडनं एस्केप होऊ शकतील, तिथे हत्यार आणू शकतील किंवा काय करू शकतील. त्यासाठी 1883 साली या वाड्याची निर्मिती भाऊसाहेब रंगारी त्यांच्या देखरेखीखाली करून घेतली. हा पडका वाडा होता, त्यांनी विकत घेतला. ह्याच वाड्यामध्ये पुढे जाऊन मग काही मीटिंग चालू राहायला वगैरे ते. मग 1887 साली हिराबाग चौकामध्ये शिवजयंती साजरी केली महात्मा फुलेंनी, पहिली शिवजयंती साजरी हिराबाग चौकात. त्यावेळेस पण लोकांचा सहभाग एक लिमिटेड व्हायला लागला होता. मग कुठंतरी लोकांचं एकरूप यावं, लोकांनी रस्त्यावरती यावं आणि ते एका दिवसा न करता तर 10 दिवसाकरता लोकांनी रस्त्यावरती यावं. तो मॉब एक क्रिएट व्हावा, ज्या मॉबमध्ये बहुतांश गोष्टी म्हणजे वेपन्स एक्सचेंज असतील, प्लॅन ऑफ ऍक्शन एक्सचेंज करायचे असतील, क्रांतिकारकांना एस्केप करायचं असेल तर त्या मॉबचा आपल्याला फायदा घेता येईल आणि लोकांपर्यंत एका स्टेजवरून मॅक्सिमम लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचवता येतील, काही सांगता येतील, प्रचार करतील, प्रसार करतील. मग हे जेव्हा सगळं बघितलं गेलं तर ह्याच्यातलं सगळ्यात विघ्न अर्थ आपण असं म्हणतो ते गणपती. मग ते विघ्न अर्थाला आपणच हे करायचं, रस्त्यावरती आपण हा गणपती उत्सव साजरा करायचा जेणेकरून लोक रोडवरती येतील, त्याच्यामध्ये सहभाग घेतील. ह्याची पार्श्वभूमी धरून मग त्याचं पुढचं कारण काय तर ही मूर्ती. ही मूर्ती कशा पद्धतीने मग त्यांनी डोक्यामध्ये आणली असेल. ह्याच वाड्यामध्ये 1892 साली सुरुवातीला भाऊसाहेब रंगारी आणि त्यांच्या 13 सहकाऱ्यांनी इथंच मीटिंग घेतली तर दरबार हॉलमध्ये. आणि मग त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करायचा. आणि पहिल्या वर्षी 3 गणपती बसवले गेले. एक भाऊसाहेब रंगारींचा गणपती, एक तर खासगीवाल्यांचा गणपती आणि गोठवडेकरांचा गणपती, 3 गणपती बसवले त्यामध्ये. पण हे कुठून मिळालं तर हे केसरीच्याच पुस्तक आहे सार्वजनिक गणेशोत्सव 61 वर्ष म्हणून. त्याच्यामध्ये पहिलंच इंट्रोडक्शन होतं की ह्या मीटिंगमध्ये जे 13 जण होती त्या 13 जणांची नावं पण आहेत त्याच्यामध्ये, त्या पुस्तकामध्ये. आणि भाऊसाहेब रंगारी त्या वाड्यात की 13 जणांची मीटिंग झाली, 13 जणांची असं सगळं निर्णय होता. त्यामुळं भाऊसाहेब रंगारींच्या गणपतीला प्रादुर्भाव म्हणजे पहिला मान भाऊसाहेब रंगारीच्या गणपतीला आता त्या पद्धतीनं मग सुरुवात झाली. 1892ला 3 गणपती बसले. 1893ला जे त्यांचे बाकीचे सहकारी होते त्यांनी गणपती बसले. त्याच्यामध्ये कसबा गणपती आला, जोगेश्वरी आला, दगडूशेठ आला, हे सगळे गणपती बसवले गेले. तरोड्यांचा गणपती बसवला गेला त्या पिरियडमध्ये. 1894ला तिथले 13 गणपतीचे 102 गणपती झाले. 1893ला 26 सप्टेंबर 1893ला केसरी पेपरमध्ये लोकमान्यांनी जेव्हा आर्टिकल दिलं की ह्या लोकांनी जे प्रकारे गणेश उत्सव साजरा करतायत यांना आपण सपोर्ट केला पाहिजे, त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. मग 1894ला लोकमान्य टिळकांनी विंचुरकर वाड्यामध्ये गणपती बसवला टिळकांनी 1894ला. तर ते ही 2 वर्ष होती ती गणेश उत्सवासाठी. म्हणजे एक तर सुरुवात झालं होता गणेश उत्सवाची, त्याला त्या पद्धतीने मेंटेन केलं जात होतं सगळं. पण त्यावेळेस 2 गोष्टी अशा घडल्या की 1893ला मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दंगल झाली होती. त्याचे पडसाद पुण्यामध्ये उमटायला लागले होते आणि ब्रिटिशांनी त्याचा फायदा घेऊन असं त्यांनी मिरवणुकीची परमिशन द्यायची नाही, परत त्यामध्ये हिंदू मुसलमान होईल. त्यांनी तो एक चान्स मिळाला की हा गणेश उत्सव आपण सप्रेस करून टाकू, बंद करून टाकू. पण त्यावेळेस पण ते काही होऊन गेलं नाही भाऊसाहेब रंगारी. 1894ला 102 गणपतींची मिरवणूक निघणार होती. इथं पुण्यामध्ये कसबा पेठेत दालवाला पूल म्हणून जिथं आहे त्यावेळेस तिकडच्या साईडचे जे गणपती लाईनीला पाहिजे सगळे गणपती रे मार्केटला म्हणजे मंडईची इथं बाहेर लागायचे सगळे, तिथून सुरुवात व्हायची मिरवणुकीची. रात्री सगळे जेव्हा गणपती येत होते तिथून तर त्यांनी परमिशन देताना एक क्लॉज टाकला होता ब्रिटिशांनी की आम्ही तुम्हाला परमिशन देतो पण जिथं जिथं तुमच्या रस्त्यामध्ये मस्जिद येईल तिथं तुम्ही तुमची पारंपरिक वाद्य बंद करायची वाजवायला आणि ती मस्जिद क्रॉस झालं मग तुम्ही वाजवा. तर ब्रिटिशांनी त्यांची लोक ऑलरेडी इथं पेरलेली होती सगळी. आणि जेव्हा तिकडनं गणपती यायला सुरुवात झाली लाईनीला लागायला तर तिथं दंगल उमटली आणि ती दंगल इतकी पसरली की त्यावेळेस ऍट अ टाइम जवळपास 3000 लोक तिथं होते. ब्रिटिशांनी ती करवली होती दंगल. ती नंतर प्रूफ पण झालं त्यामध्ये. ती माहिती भाऊसाहेबांनाही भवनामध्ये मिळाली कारण ते मिरवणुकीच्या गडबडीमध्ये होते. ते तिथं वेपन घेऊन गेले ते आणि गोठवडेकर. त्यांनी ती दंगल जी होती ती रातोरात दंगल सगळी थांबवली आणि दुसऱ्या दिवशी
सकाळी ते मिरवणुकीला हजर राहिले त्यामध्ये. दुसऱ्या दिवशी मिरवणुकीला हजर राहिल्यानंतर त्यांचा गणपती पहिले 1892 ला भाऊसाहेबांचा गणपती पहिला, 93 ला पण भाऊसाहेबांचाच गणपती पहिला, पण 94 ला त्यांनी त्यांचा गणपती साईडला उभा केला की सगळ्यात पहिले सगळी मिरवणूक पार पाडल्यानंतरच सेफली आणि ह्याच्यामध्ये त्यानंतरच मी माझा गणपती चालू करेल, माझा गणपती मिरवणुकीमध्ये उतरवणार वडील भावना. कारण ती सुरुवात त्यांनी केली होती आणि त्या पद्धतीने त्यांनी ठेवलं होतं. त्यावेळेस मग असा विषय झाला की खासगीवाल्या जे होते पहिल्या वर्षी ज्यांनी गणपती बसवला ते जोगेश्वरीच्या नंतर अध्यक्ष झालेले होते. मग भाऊसाहेबांचा पण गणपती आता नाही पहिला, खासगीवाल्यांचा पण गणपती नाही 2 नंबरचा. मग आता मग कसं काय? मग त्यावेळेस लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी आणि ते बाबा महाराज त्यांनी मग हा निर्णय घेतला की ग्रामदैवत कसबाला पहिला मिरवणुकीचा मान आणि ग्रामदेवी जोगेश्वरीला दुसरा मिरवणुकीचा मान, हे 2 क्रमांक त्यावेळेस ठरले होते. आणि तीच प्रथा आजपर्यंत चालूच आहे की सकाळी आपला मिरवणुकीला गणपती सकाळी पहिला तिथं जाऊन उभा राहतो, त्यानंतर कसबा गणपती येतो, मग हा एक्सचेंज केल्यानंतरच मिरवणुकीला सुरू होते आणि सगळी मिरवणूक आपल्या समोरच जाते. आणि आता काय नंबर्स वाढलेले आहेत सगळे मंडळाचे, पण आपण रात्री जवळपास 11:30-12 वाजता मग आपण उशिरा निघतो त्यामध्ये सगळं सगळ्या गेल्यानंतर आपण जातो त्यामध्ये. ती जी परंपरा तेव्हा सुरू झाली ती अजून पण ती अजूनपर्यंत तशीच पाळली जाते. काही परंपरा त्या काळापासूनच्या आहेत त्या आजही तशाच पाळल्या जातात. फॉर एक्झाम्पल जिथं मिरवणूक संपते आलकाड ऑफिस चौकामध्ये मिरवणूक संपते तिथं महानगरपालिकेचा मंडप असतो मोठा. जेवढे येणारे मंडळ आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना स्टेजवरती बोलवून त्यांना नारळ आणि श्रीफळ दिलं जाते की आपण मिरवणूक चांगली पार पडली. पण आपला गणपती जेव्हा तिथं येतो तेव्हा आपण स्टेजवर जात नाही, तर तिथले आयुक्त असतील किंवा महापौर असतील ते खाली उतरतात, आपल्या गणपतीची आरती करतात आणि आपण त्यांना नारळ देतो की औपचारिकरित्या मिरवणूक संपली. अशा अनेक परंपरा ज्या आहेत ते तेव्हापासूनचे चालू आजपर्यंत तशाच चालू. तर जसं की तुम्ही सांगितलं की गणपती स्थापनाचे मूळ जे चिंगारी निघालेली ते या वाड्यातून निघाले. तर सर या भवनाचा इतिहास काय? हा भवनाचा इतिहास म्हणजे हे मूळ म्हणजे भाऊसाहेब रंगारींचे राहतघर नव्हतं. हे भाऊसाहेब रंगारी पहिले राहायचे आणि शेवटपर्यंत त्यांचं राहतघर म्हणजे गुरुवार चौक मध्ये समाधान हॉटेल वगैरे आहे, त्या साईडला त्यांचा एक वाडा होता तिथं राहायचे. ते इथं असायचे. हे वाडा दाखवण्यापुरता फक्त एक धर्मदाय दवाखाना होता, कारण भाऊसाहेब रंगारी हे स्वतः राजवैद्य होते. म्हणजे फ्रंट एंडला हा पूर्णपणे दिसत होता की हे राजवैद्य आहे, धर्मदाय दवाखाना आहे. पण या वाड्याची रचना त्यांनी ज्या पद्धतीने करून ठेवली होती की तळघर आहे, त्यानंतर त्या तळघरातून जाणारा भुयारी मार्ग आहे, वेगवेगळ्या रूम मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हत्यारा लपवायची जागा आहे, देवघर आहे, त्या देवघराच्या मागे क्रांतिकारक लपू शकत होते, देवघर बाहेर ओढून किंवा रोटेट होऊ शकत होता त्यामध्ये. असे अनेक गोष्टी या वाड्यामध्ये त्यांनी त्यांचं पहिलं पाडलेलं. पण क्रांतीची सुरुवात त्यानंतर प्लेग 97-98 मधला प्लेग, जसं आपण आता करोना आपल्याला झाला आहे एपिडेमिक त्यावेळेस झाला, त्यावेळेस सुद्धा गणेशोत्सव चालू होताच आणि त्यातून लोकांना मदत केली जात होती. ही परंपरा आपण कोरोनामध्ये पण आपल्या गणेश मंडळामध्ये चालू ठेवलेली असतो की आपण गणेशोत्सव चालूच ठेवला आणि तिकडनं आपण लोकांना ते चालूच ठेवली, मदत पूर्णपणे चालू लोकांना ऑफलाईन नाही पण ऑनलाईन गणेशोत्सव आपण त्यावेळेस करायचे काय चालू ठेवतो. ह्या वाड्याच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर भरपूर क्रांतिकारक इथं येऊन गेलेले आहेत. भरपूर क्रांतिकारांचा सहवास या वाड्यात लागला. क्रांतिकारांसोबत संत लोकांचं पण ठेवलं आहे. शंकर महाराज या वाड्यामध्ये येत होते, गंगी महाराज या वाड्यामध्ये येत होते, साईबाबा या वाड्यामध्ये येत होते. भरपूर वाड्यात सहभाग लागले. म्हणजे असे किस्से की भगतसिंग सुद्धा या वाड्यामध्ये येऊन जाऊन गेलेले आहेत. भगतसिंगचे पंतू जे होते ते खूप वर्ष आपल्या इथं वर्षातून एकदा मेल करून ते यायचे आणि पूजा करून जायचे, गणपतीचा अभिषेक करून जायचे. त्यावर एक 5-6 वर्षापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला त्यांचा. आता त्यांचे भगतसिंगच्या सख्खे भाऊ जे आहेत त्यांचे जे पंतू आहेत त्यांची आता आमची मार्च मध्ये शहीद दिनाच्या दिवशी गाठभेट झाली. तर त्यांनी आपल्या ट्रस्टला भगतसिंगची जी जेल डायरी आहे, जी मनुस्क्रिप्ट हँड रिटन जेल डायरी त्याची कॉपी दिली आपल्याला. ते कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये दिवाळीमध्ये त्यांना जेव्हा वेळ होईल त्यावेळेस जी ओरिजिनल आहे ते इथे एका ट्रस्ट मध्ये ते घेऊन येणार. त्यामुळे राजगुरू इथं अंडरग्राउंड होते. राजगुरूंचे पण आपला त्यांचे जे आताची वंशज आहेत त्यांच्याशी आपला कंटिन्यू चालू त्यामध्ये. म्हणजे असे भरपूर किस्से आहेत की भाऊसाहेब रंगारी वाढल्यानंतर जो काशीनाथ ठाकूर जात होते त्यांचे मानसपत्र जे होते त्यांनी जेव्हा काय वाड्याची देखरेख गणेशोत्सवाची देखरेख चालू ठेवली तर त्यावेळेस असे किस्से आहेत की एक डॉक्टर होते राम भोसले म्हणून डॉक्टर होते, ते नागपूरचे होते. त्यांच्या वाईला एक क्रांतिकारक भगिनी होती, तिला
भयानक छळ करून मारलं ब्रिटिशांनी. म्हणजे इतका भयानक छळ म्हणजे दिल्लीमध्ये ते रेप केस वगैरे झालं ना, त्याच्याहून घाणेरड्या पद्धतीचा छळ करून मारलं, त्याच्याकडे टीप घ्यायची. त्या काळी ही बात जेव्हा सगळीकडे पसरली तेव्हा ते डॉक्टर होते सुशिक्षित, त्यांचं सगळं व्यवस्थित चालू होतं. तर त्यांनी त्या इन्स्पेक्टरला पत्र लिहिलं होतं की मी ह्या दिवशी ह्या वारी तुला तिथं येऊन मारणार तुला. आणि ते तिकडे गेले, त्या दिवशी त्यांनी त्याला मारलं तिथं. आणि तिकडनं त्यांनी पळत आले वाईवरून, तिकडनं घोडे वगैरे घेऊन आले. त्यामध्ये अशी लोकांची नावं आहेत की ज्यांचा आपण वेगवेगळ्या टोनमध्ये त्यांना आजपर्यंत बघितलं. आणि त्यांना फक्त एवढाच निरोप मिळाला होता की शनिवारवाड्याच्या मागे यांचा भवन आहे, ते तिकडचा तिकडे ते इकडे पुणे आले, इथं ते अंडरग्राऊंड झाले. आणि इकडे काशीनाथ टपल जाऊन त्या तळघरातून त्यांना बाहेर काढलं. तिकडनं ते डायरेक्ट हिमालयात गेले आणि डायरेक्ट स्वातंत्र्याच्या पूर्वी 1 वर्षापूर्वी ते परत महाराष्ट्रामध्ये आले. आणि त्यानंतर त्याच्या त्यांना थेरपी वगैरे ते मिळाली होती भरपूर वगैरे. तर लोकांना ते थेरपी त्यानंतर खूप त्यांनी लोकांपर्यंत ती थेरपी पोहोचवली सगळी व्यायामाच्या थेरपी. म्हणजे असे अनेक क्रांतिकारी या वाड्यातून गेलेले, त्या वाड्यातून राहिलेले. या वाड्यामध्ये भरपूर वेपन्स, आता आपण तर बघतो हे कंसाचे वेपन्स सगळे ते, पण असे भरपूर वेपन्स एक्सचेंज झाले, प्लॅन ऑफ एक्सचेंज झालेले. इनफॅक्ट सांगायचं म्हटलं तर रँडचा वध, चाफेकर बंधू, जसं आपण मग असे विषय काढला की इतिहासाच्या पानातून लुप्त होता, तर हा सगळ्यात मोठा किस्सा आपल्याला माहिती आहे रँडचा वध. पण ह्याची सुरुवात रँडला मारायचा प्लॅन ऑफ ऍक्शन किंवा आहे ते भाऊसाहेबांचं पहिलं ब्रेन चेंज होतं त्यामध्ये. आणि त्यांचे आपण म्हणतो ना एक शार्प शूटर असतो, तसे काशीनाथ टपल जाधव त्यांचे शार्प शूटर. आणि चाफेकर बंधूंमध्ये तिसरे बंधू याचे सगळ्यात शेवटला अटक झाले, त्यांना फाशी दिली झाली. त्यांनी त्यांचं जे आत्मचरित्र त्यावेळेस जेलमध्ये लिहिलेलं आहे, त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की काशीनाथ टपोली जाधव आणि आमच्यामध्ये स्पर्धा लागली होती की रँडला पहिला कोण ठोकणार. कारण त्याच्या पहिले काशीनाथ भाऊने त्याच्यावरती 2दा अटेम्प्ट केलेले होते, त्याचा पण उल्लेख आहे त्यामध्ये. पण त्यावेळेस ते कसं सक्सेस नव्हतं. ती त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की काशीनाथ टपोली जाधव आणि आमच्यामध्ये स्पर्धा लागली होती की रँडला पहिला कोण ठोकणार. हे असे त्याच्यामध्ये चाफेकर बंधूंनाच यश मिळालं त्यावेळेस तिथं. त्यांनी रँडला बरोबर तिथं साधला विनच्या 61व्या वाढदिवसाच्या वेळेस. त्यावेळेस कॅप्टन आयन आणि रँड दोघांचाही मृत्यू झाला त्यावेळेस तिथं. पण ती अशा ज्या भावना आहेत त्याच्या ऍक्शन जे कसं ह्या भरपूर इथं बाहेर पडत होत्या. म्हणजे इथपर्यंत ते गेलं होतं की लोकांना काहीच कळत नव्हतं की हे नक्की चाललंय कुठून. पण जेव्हा टीप लागली ब्रिटिश लोकांना तेव्हा हे सगळं हा माणूस आहे सगळ्यांच्या भाऊसाहेब, त्यांचा सगळ्या त्यांच्यावरती त्या काळातले इंटेलिजन्स ब्युरो जो आहे IB ती त्यांच्यावरती लावली होती. आणि आम्हाला सुदैवाने बॉम्बेमध्ये DG ऑफिसमध्ये ते आर्काइव्ह मध्ये जुने रेकॉर्ड्स आहेत त्यांचे ब्रिटिशांचे पोलिसांचे, तर ते आम्हाला बघायला मिळाले. तर त्यावेळेस 1895 आणि 1896 मध्ये इंटेलिजन्स ब्युरोने रिपोर्ट केलेला आहे लंडनला की भाऊसाहेब रंगारी शुड बी कन्सिडर्ड द मोस्ट डेंजरस अँड ट्रबलसम मॅन. असा स्पष्ट उल्लेख त्या रिपोर्टमध्ये, मोस्ट डेंजरस अँड ट्रबलसम मॅन. आणि तसं जर भाऊसाहेबांचं जर व्यक्तिमत्व बघितलं तर ते एवढे कनेक्टिव्ह होते की ते एकमेव म्हणजे माझ्या वाचण्यात किंवा माझ्या नॉलेजमध्ये असणारे एकमेव असा क्रांतिकारी आहे ज्याच्याकडे ऑफिशियल वेपनचं लायसन्स होतं. म्हणजे ब्रिटिशर एवढे काही वेळ नव्हते की एवढा आपल्याच अपोजिट माणसाला लायसन्स द्यायचं. त्यांच्याकडे 4 वेळा ते लायसन्स रिव्होक केलं होतं, पण तरी पण त्यांनी ते लायसन्स करूनच घेतलं होतं. एवढा तो माणूस एवढी त्याचा दबदबा एवढा स्ट्रॉंग होता त्या काळामध्ये. आपल्याला हे पण ऐकण्यात आलेलं होतं ना की जे दंगल झाली होती त्या दंगलमध्ये त्यांच्यापाशी लायसन असून म्हणजे गन असून सुद्धा त्यांनी बिना कुठलं वेपन वापरता ती दंगल थांबवली. त्यांनी वेपन त्यावेळेस वापरून फक्त वेपन ते घेऊन गेलं होतं. त्यांनी सगळ्यात महत्वाचं केलं होतं की त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली मौलवींशी बोलणं करून त्यांनी की बाबा हे त्यांनी आयडेंटिफाय केलेली होती लोक की ही लोक ही नाहीयेत, आपली नाहीयेत, यांचा काही संबंध नाही. आता त्यावेळेस पेठा जवळ होते, सगळ्या पेठेचे लोक एकमेकांना ओळखत असायचे, शेजाऱ्यांना ओळखत असायचे ही नाहीयेत लोक. सरदार लोक होते, त्या सरदार लोकांकडे काम करणारे लोक असायचे, लगेच लपडायचे की ही लोक नाही येत. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस वेपन वापरलं नव्हतं. पण त्याचा मजेशीर किस्सा असा आहे की मिरवणूक झाल्यानंतर 2 दिवसांनी घोटवडेकरांना भाऊसाहेब रंगारी दोघांनाही अटक केली. भाऊसाहेब रंगारीची पहिली आणि शेवटची अटक. त्यांना अटक केली. त्यांच्यावर खटला असा चालू होता की ती दंगल तुम्ही घडून आणली. तिथं जवळपास 18 आय विटनेसेस उभे केले, त्यांनी भाऊसाहेब रंगारींना बघितलं होतं. भाऊसाहेब रंगारींनी त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडियाचा एडिटर होता मुंबईवरून, जो गव्हर्नमेंट एम्प्लॉई होता. तो हा गणेश उत्सव कसा साजरा होतो ते बघण्यासाठी आलेला होता, फोटोज वगैरे करायला. त्याची साक्ष भाऊसाहेब रंगारी फक्त तिथं दिली. त्यांनी साक्ष दिली की भाऊसाहेब रंगारी हे माझ्या समोर रात्री भवनात गेलेले आहेत आणि सकाळी
7 वाजता मिरवणूक चालू होणार तेव्हा ते भवनातूनच बाहेर आले. मी रात्रभर इथं ते सगळं सजावट बिजावट काय चाललंय सगळं ते बघत होतो. हा माणूस काय भवनातून बाहेर निघाला नाही का तो. कोणी दिलेलं म्हटलं? हा तो टाइम्स ऑफ इंडियाचा एडिटर होता जो गणेश उत्सव कसा आहे ते बघायला इथं पुण्यात आला होता. त्याची माहिती घ्यायला फोटो काढायला वगैरे तिथे आला होता. तर त्याची साक्ष त्यांनी दिली आणि तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई होता त्यावेळेस. त्या साक्षीमुळे भाऊसाहेब रंगारेंना आणि मठोडेकर यांना मुक्तता मिळेल त्यामुळे. पण ते लोकांना तेव्हा हे कळलं होतं की भाऊसाहेब रंगारे भवनात होते पण त्यांनी त्या भुयाराचा वापर करून ते बाहेर गेले परत येऊन आतमध्ये थांबले होते. अशा मजेशीर ट्रिक्स त्यावेळेस वापरला गेलेला होता तिथं पूर्णपणे. आणि दुर्दैवाने त्या दंगलीमध्ये 2 ते 3 लोक मारली पण गेली होती. जवळपास 50-60 जण इंजुअर पण झालेले सिरियस. पण हे अशा टिप्स अँड ट्रिक्स त्यांनी भरपूर वापरले होते. पण लोकांसमोर कधीच तेव्हा मी आपला शांत माणूस आहे, राजवंशी गणेश उत्सव गणपतीचा बघतोय अशा पद्धतीने चालू होतं. म्हणजे हे एक टाईपचा बूट कॅम्प होता हा वाडा, म्हणजे क्रांतिकारांसाठी. म्हणजे आता तुम्ही आपलं वीर सावरकर मूवी जरी बघितला त्या मूवीचं शूट चालू होतं त्यावेळेस रणदीप पुढे इथं आला होता. रणदीप पुढे सगळं बघितलं होतं. त्यावेळेस सगळी माहिती सगळी घेतल्यानंतर त्यांनी ऑलरेडी त्यांचं ऍक्च्युली शूट संपलेलं होतं आणि एडिटिंग वगैरे होतं. त्यांनी सविस्तर आम्हाला त्यावेळेस सांगितलं की आमचं तर सगळं संपलेलं आहे मूवीचं शूट पण मी परत हा सीन क्रिएट करत होता आणि गणेश उत्सव त्यांनी त्या मूवीमध्ये दाखवलं आहे. आपलीच मूर्ती त्यामध्ये दाखवलेली आहे. ती मूर्ती त्यांनी बनवून घेतली तशा टाईपची त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये. ती मूर्ती त्यांनी दाखवली आणि त्या गणेश उत्सवामध्ये ऍक्च्युअल गणेश उत्सवाचं जे महत्व होतं की एकमेकांना वेपन्स एक्सचेंज करणं त्या गर्दीमध्ये, प्लॅन्स एक्सचेंज करणं किंवा काय सगळं त्यांनी त्या मिरवणुकीमध्ये कव्हर केलं. म्हणजे मूवी शूट झाल्यानंतर परत त्यांनी घेतलं. तर सर जसं की तुम्ही सांगितलं आजपर्यंत आपण बघत आलेलो की जेवढे पण गणपतीची मूर्ती एक सिमेट्रिक आहे, प्रॉपर सिमेट्री मध्ये. पण आपली जी मूर्ती आहे भाऊसाहेब रंगारी गणपतीची ती एक अलग प्रकार आहे. तर त्याचा मूळ हेतू काय त्या प्रकारचा? गणेश उत्सव सुरू करायचं मूळ कारणच हे होतं की एका पॉइंट वरून लोकांना मॅक्सिमम मास पर्यंत तो मेसेज पोहोचला पाहिजे. जी मूर्ती आपण स्थापन करणार आहोत, जी गणपतीची मूर्ती आपण रस्त्यावरती किंवा बाहेर आणणार आहोत, लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, तर तिचा इम्पॅक्टच लोकांना त्या पद्धतीने कळावा की हे जर मूळ हेतू काय. मूळ हेतू वॉज फ्रीडम. ते आपलं स्वातंत्र्य मिळवायचं आहे आणि या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचीच गरज आहे. आणि सशस्त्र क्रांतीचं स्वरूप म्हणजे हा गणपती. त्यामुळे मग ह्या गणपतीचं स्वरूप त्यांनी ह्या पद्धतीने बनवलं की एका राक्षसाला मारताना, राक्षस म्हणजे ब्रिटिशर्स आणि गणपती म्हणजे आपण शस्त्राचा वापर करून ही मूर्ती जर असं स्पेसिफिकली बघितली ना सगळे अँगल त्यांनी बदलले. म्हणजे आपण गणपती बघतो असा छान गोल गळगळीत वगैरे पण इथं त्याला मल्लाचं स्वरूप दिलेलं आहे. आपण सोंड नेहमी मोदकाकडे असते, याचा सोंडचा वापर मनगट पिळताना केला राक्षसाचा. आपण दाताचा वापर करताना नेहमी लेखणी वापर करताना बघितला गणपतीमध्ये, तर त्यांनी शस्त्राचा वापर करताना बघितला. असं सगळं स्वरूप जे आहे पूर्णपणे हे पूर्णपणे त्यांनी बदलून टाकलं त्यावेळेस. म्हणजे सांगण्याचं हेतू की आधीच गणेश उत्सव तुम्ही रस्त्यावर आणताय, त्यात परत ही अशी मूर्ती. त्या काळामध्ये किती विद्रोह किंवा किती ऑपोजिशन त्यांना सहन करावं लागलं असेल, तर त्यांच्या सहकार्याने त्यांना किती मदत केली असेल, घरच्यांची मदत किती झाली असेल वगैरे ते पण अँगल आपल्याला बघावं लागतात. पण हे जर कुठली म्हणजे आमचे जे मूर्तीला पेंट करतात त्यांनाही आजपर्यंत तोच प्रॉब्लेम येतो की बाबा आपण गणपतीला पेंट करताना डोळे दोन्ही समोरासमोर असतात म्हणून इकडचं मूर्ती वेगळं, ह्या गणपतीचं पूर्ण वेगळे, ह्या साईडला तरी ह्या साईड. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या गणपतीचे तुम्ही जेवढ्या डिग्रीज मध्ये फोटो काढतो सगळे फोटो वेगळे असतात. त्या मूर्ती कुठल्याही अँगल मध्ये फोटो काढा, कुठलाही फोटो सेम येत नाही त्याच्यामध्ये. थोडा तरी मूर्ती शिफ्ट झाली सरकली किंवा अँगल तुमचं बनवली पूर्ण मूर्तीचा फोटो चेंज होऊन जातो तुला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळामध्ये इको फ्रेंडली त्या काळामध्ये लाकडी भुसा आणि पेपर पर यातून बनवलेली ती मूर्ती पूर्ण आज पण ती आहे. तिला आता 133 वर्ष झाली आहेत तिला. आजपर्यंत त्या मूर्तीला काही झालेलं नाही. आम्ही आजपर्यंत तसंच जपतो. कुठलेही जास्त केमिकल वगैरे यूज करत नाही त्याच्यामध्ये. तिचं प्रिझर्वेशन जेवढं मॅक्सिमम करतात तेवढं आम्ही करतो. आणि आजही उत्सवात मिरवणुकीत तीच मूर्ती वापरली यूज केली जाते. ती मूर्तीशिवाय दुसरी मूर्ती काही नाही त्याची. भाऊसाहेब रंगारी यांचं मृत्यूपत्र आणि गणेशोत्सव याचे समीकरण नेमकं काय? भाऊसाहेब रंगारी हे 1905 साली साधारण 18 जून 1905 साली वारले. त्यांनी मे मध्ये त्यांनी 1 महिन्या आधीच त्यांचं मृत्यूपत्र बनवून ठेवलेलं होतं.
ते मृत्यूपत्रामध्ये त्यांचं ऍक्च्युअल कॅरेक्टर समोर येतं बेसिकली, की त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी असेल किंवा काय असेल त्यांनी ते ऍलोपेशन कधी करून ठेवलेलं होतं सगळं. त्यात त्यांचं स्ट्रिक्ट किती होते ते, की जर असं नाही वागलं तर तसं नाही वागलं तर हे, आणि इथं राहायचं असेल तर असं वागायचं. त्या मृत्यूपत्रामध्ये महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांची जी आहे की त्यांनी त्यांची स्वकमाईची जेवढी प्रॉपर्टी होती, सगळी जी स्थावर मालमत्ता होती, ती सार्वजनिक गणेश उत्सवाला दान केलेली होती. आणि त्याच्यातून जे काही इन्कम येणार होतं तो सगळं इन्कम सार्वजनिक गणेश उत्सवावरती खर्च करायचा होता. आता हे कुठं जुळतं, त्यावेळेस जसं आज आपण बघतो पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, सफाई कर्मचारी त्यांचेच असतात. तिथं ठिकठिकाणी रस्त्यावरती साईड मांडव टाकलेले असतात, तिथं मिरवणुकीच्या ठिकाणी मांडव टाकलेले असतात. हा जो खर्च कोण करतो तो पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतं. मिरवणुकीचे पास पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतं, त्याच्यामध्ये मंडळाचे रजिस्ट्रेशन पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतं. आता हे आधी कुठं होत होतं? आधी हे सगळं या वाड्यामध्ये होत होतं, या भवनात होत होतं. भाऊसाहेब वगैरे गेल्यानंतर काशीनाथ टपोरी जाधव हँडल करत होते. या भवनातूनच खालच्या मेन जेव्हा आपण एंट्री करतो जी रूम आहे त्याच्या एका खिडकीतूनच तिथं पास वाटले जायचे, मिरवणुकीच्या परमिशन दिल्या जायच्या, मंडळाचे रजिस्ट्रेशन केले जायचे, आणि नंतर हा सगळा उत्सव मग कॉर्पोरेशनकडे हँडल केला गेला. मग हे त्यावेळेस कोण खर्च करत असेल तर मग हे जे भाऊसाहेबांनी जे काही त्यांचे स्वकमाईचे सगळे वाडे दिले आणि त्यातून येणारं जे काही इन्कम आहे त्या इन्कम मधून हा सर्व जो खर्च आहे सार्वजनिक असतो तो त्यातून पार पाडायचा. आणि तो पार पाडल्यानंतर त्यातनं जर काही पैसे उरले तर गरीब मुलांचं शिक्षण आणि ब्राह्मण मुलं या 2 गोष्टी करायच्या असतात. त्यांनी त्यामध्ये गुंतवणूक ठेवले. नंतर मग तो जेव्हा कॉर्पोरेशनकडे हँडओव्हर झाला जो पुढे कॉर्पोरेशन करायला लागला. त्याची सगळ्यात दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं होतं की मी जिवंत असतानाच मी काशीला जाऊन माझे सर्व अंतिम विधी अंतिम संस्कार पार पाडून आलेला आहे. माझ्या मृत्यूनंतर कुठल्याही प्रकारचा खर्च माझ्यावरती करायचा नाही. जसं आपल्याला वर्ष खर्च असतं वगैरे असं कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही. जो काय खर्च असतो तो सर्व पहिला सार्वजनिक गणेश उत्सवावरती करायचा. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्यांची शेवटची इच्छा आहे की सार्वजनिक गणेश उत्सव माझ्या नावाने ओळखला जावा. ही त्यांची शेवटची इच्छा त्या मृत्यूपत्रामध्ये. आता हळूहळू लोकांना ते समजायला लागले की बाबा भाऊसाहेब रागांनी केले, आता ते पण फोटो लावतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मांडवामध्ये वगैरे. पण ते सगळं करण्यासाठी आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे आयुक्त आहेत, हे आहेत, एम्प्लॉईज आहेत वगैरे. मग हे त्यांच्या मृत्यूनंतर हा सार्वजनिक गणेश उत्सव व्यवस्थित चालावा जी फायनान्शियल तरतूद सगळी केली. पण हे बघणार कोण? तर त्यांनी एक कमिटी, पंच कमिटी सारखी एक कमिटी नेमली 11 जणांची. त्याच्यामध्ये स्वतः लोकमान्य टिळक होते, नची गडकर होते, काशीनाथ टपोरी जाधव होते, 2 मुसलमान व्यक्ती पण होते त्यामध्ये, ते पण होते, गोरी होते त्याच्यामध्ये. आणि त्यांनी 11 जणांची एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीला नंतर गणेश मंडळ म्हणून ओळखलं गेलं 1920 सालानंतर. तेव्हा ही कमिटी गणेश मंडळ असं त्यांनी ओळखलं गेलं. ह्या कमिटीकडे हे सगळं दिलेलं होतं. ह्या कमिटीने कुठलेही वाडे विकायचे नाही, काही करायचं नाही. हे सगळं आहे त्याच्यामध्ये सगळं लेखाजोखा दिलेलं आहे की मंदिरामध्ये काय कुठली कुठली वस्तू आहे, काय आहे, ते आहे तसंच ठेवायचं आहे तिथं पूर्णपणे. ही अख्खी कमिटी नंतर गणेश मंडळ चालू ठेवला जाते. म्हणजे काशीनाथ टपोरी जाधव हे नंतर आता स्वतः सेक्रेटरी सचिव, तसे काशीनाथ टपोरी जाधव सचिव म्हणून सगळं बघत होते. ते सगळं पूर्णपणे अख्खी मिरवणूक पहिल्या दिवशीची असेल, शेवटच्या दिवशीची असेल, सिक्युरिटी अँड सेफ्टी अख्ख्या गणेशोत्सवाची हे काशीनाथ टपोरी जाधव स्वतः बघायचे पूर्णपणे. मिरवणूक चालणं, येणं, पुढं मागं बघणं, सगळं व्यवस्थित चाललंय का वगैरे ते. कारण ते स्वतः पैलवान होते तर त्यांची ओळख तर त्यावेळेस झाली होती शार्पशूटर म्हणून, तर त्यांना त्याच्यावर देशच होते ते. तर आज जगभरात सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे नारे लोक देताना आपण बघतो. पण इको फ्रेंडली जो फेस्टिवल आपण संकल्पना भारतात आली ती 100 वर्ष पहिले आली. तर त्यावर तुमचं मत काय की त्यावेळेची नॉलेज सिस्टीम हे आतापेक्षा काही आहे का? नाही, त्यावेळेची नॉलेज सिस्टीम अपवाद होती. ऍक्च्युली कसं झालेलं आहे की जसं आपण म्हणतो ना की म्हणजे माणसाला जेवढं आळशी केलं जातं तेवढा पैसा माणूस जास्त कमवतो. पहिले रिमोट नव्हते, रिमोट यायला लागले, टीव्हीला रिमोट, पंख्याला पण रिमोट आलेले आहे. मग ते पहिले गेअरच्या गाड्या होत्या, विदाउट गेअरच्या गाड्या, कार्स पण आलेल्या आहेत. ते जेवढा माणूस आहे तसं मूलभूत जे आहे ते लोक विसरत गेलेले आहेत, कारण वेळ लोकांकडे कमी बेसिकली. तेव्हा हे पटपट पटपट उरकलं पाहिजे. मग त्या शाडूच्या मूर्ती जशा असायच्या आधी मग त्या लवकर वाढत नाही, तेवढं हे होत नाही वगैरे. ते मग पीओपीच्या पटकन, कारण तो बिझनेस आहे, जास्त पटपट निघतात मूर्त्या वाढतात वगैरे येते. तर इको फ्रेंडली हा मुळात गणेश उत्सव कशासाठी?
हे लोकांना ज्यावेळेस कळलं की गणेशोत्सव आपण ह्या गोष्टीसाठी हा गणेशोत्सव स्थापन केला गेला होता, त्याचं मूळ कारण हे आज आपल्याकडे ब्रिटिशच नाही पण वाईट प्रवृत्ती आहे, समाजातल्या वाईट प्रवृत्ती आहे, त्या लोकांपर्यंत गेल्या नाही पाहिजे, त्या नाहीशा झाल्या पाहिजे. आणि जर जी पहिली मूर्ती आहे भाऊसाहेबांनी बनवलेली ती जर इको फ्रेंडली होती, कागदाच्या लगद्यापासून आणि पेपर पाहिजे लाकडी गुच्छापासून बनवलेली जी मूर्ती आहे आणि आज 133 वर्षाची मूर्ती आहे तशी राहू शकते, तर त्यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे. ही जर आता लिमका बुक रेकॉर्डमध्ये पण नोंद झाली, 2 वर्षापूर्वीच नोंद झाली होती, लगेच प्रयत्न चालू झाला, त्यावेळेस नोंद झाली फर्स्ट इको फ्रेंडली आयडिया मॅनमेड आयडिया त्याच्यामध्ये. ती जर तेवढी टिकू शकते, त्यावेळेस गुलाल वापरायचं एक कारण होतं तिथं. आता क्रांतिकारकांचा आपला गणपती असल्यामुळे आपण भंडारा उधळतो भाऊसाहेबांच्या मूर्तीपाशी मिरवणुकीमध्ये. हे जे रिझन्स आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे, हे लोकांना तेव्हाच कळतील जेव्हा त्यांना गणेश उत्सवाचं मूळ कारण कळतं. यायचं नाचायचं जायचं ह्याच्यात काही गणेशोत्सव नाही, त्यामुळे गणेशोत्सवाचं मूळ कारण ज्यावेळेस कळलं आणि तुम्ही समाजासाठी देणं लागतं ते देणं या गणेशोत्सवामध्ये तुम्ही करू शकता, तेव्हाच लोकांपर्यंत तो मेसेज व्यवस्थित पोहोचेल. सर जसं या ट्रस्ट अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात येतात. सर जसे पहिले व्हायचे लोकांना जमा करून स्कूल्सला तुमच्या स्कूल्सला ते आज पण ट्रस्ट सांभाळतो. हो, आज पण भाऊसाहेब नगरीच्या पुण्यतिथी निमित्त आपण ज्या डोंगरदऱ्यातल्या शाळा आहेत जिथं वस्तूच पोहोचत नाहीये किंवा अशा विद्यार्थी आहेत ज्यांना शाळेत अजून पण पुश करावं लागते शाळेत. म्हणजे आम्ही ह्या वेळेस एका वेल्हा तालुक्यामध्ये आम्ही एका शाळेत गेलो होतो, तर ती कातकऱ्यांची मुलं होती, तर तिथले मास्तर त्या मुलांना नखं कापणं, ब्रश करणं, केस कापणं, केस विंचरून येणं वगैरे इथपासून सगळं, म्हणजे कडे तर लांब राहायचं. पहिलं त्यांना जगायचं कसं इथून सुरुवात शिकवत होते, त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचा प्रयत्न. याचा काही गरज त्यांना पडलेली ते याच्या असेच फिरतात वगैरे आहेत. मिनमिन किती साधारण 16 मुलं होती त्या शाळेमध्ये, पण त्यांना ब्रश दररोज करायला लावणं, स्वच्छता दररोज आंघोळ करणं इथपासून ते शिकवत होते. मग अशा विद्यार्थ्यांना आपण त्यांचं जे वर्षभराचं पूर्ण किट असेल, अभ्यासाचं जे असेल, वह्या पुस्तकं असेल, डब्बा बॉटल असेल, पायात काहीतरी वाहनं असतील वगैरे, आपण ते सगळं अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण ते पुण्यतिथीच्या दिवशी देतो. जवळपास आपण 3,500 ते 5,000 वह्या वाटप करतो त्यावेळेस विद्यार्थ्यांतर. एमपीएससी यूपीएससी जी मुलं आपल्या पुण्यामध्ये येतात त्यांच्यासाठी गेस्ट लेक्चर अरेंज होतात, जवळपास 3 महिने गेस्ट लेक्चर चालतात कंटिन्यू. भाऊसाहेब ते असल्यामुळं आपण आता 3 हॉस्पिटल आरोग्य मित्र हा कॅम्प चालवतो, ज्याच्यामध्ये फर्स्ट एड म्हणता येईल. फर्स्ट एडची पहिली स्टेज आहे, म्हणजे सीपीआर पर्यंत कोणाला ऍक्सिडेंट झाला कुठले सिव्हिलियन सीपीआर देऊ शकत त्या व्यक्तीला किंवा कसा वाचवता येईल त्या ऍक्शन मध्ये, हे आपण त्याचे दर एव्हरी अल्टरनेट सॅटर्डे त्याचे आपण 3 असे लेक्चर असतात वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये. आता रिसेंटली पुणे पोलिसांसाठी त्यांच्या रिक्रिएशन हॉलसाठी लेक्चर आपण अरेंज केलेलं होतं की बेसिक कसं सीपीआर पर्यंत माणसाला माहिती असावी किंवा मला अटॅक आला तरी ते होतं. त्याचबरोबर मग आपण मुव्हेबल जे कफिन्स असतात, जिथं आपण शवघरामध्ये जातो किंवा कोणाचे आई वडील बाहेरच्या मुलं बाहेर असतात तर त्यांना कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवावे लागते. कोल्ड स्टोरेज आता तेवढे नाहीये आणि कोल्ड स्टोरेजला ठेवायचं म्हणलं तर ते हॉस्पिटलला जावं लागतं. म्हणजे मुव्हेबल कफिन्स आहेत कोल्ड स्टोरेजचे, आपण ते 2 तयार केले आणि 2 वेगवेगळ्या लोकांना जिथं असतात ते डायरेक्ट तुमच्या घरापर्यंत ते कोल्ड स्टोरेजचं पोहोचत असते. असं जे काही रिलेटेड आहे त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये की कुठलीही वर्गणी घ्यायची नाही, काय नाही वगैरे, आज सुद्धा तेच चालत आलेलं आहे. तिथं पूर्णपणे कुठल्याही प्रकारचा आपण किंवा आपण आपल्या इथं जरी बाहेर बघितलं पुढे तुम्हाला हार नारळाचे दुकानं काय दिसणार, कारण ती भावनाच वेगळी होती उत्सव चालू करायची आणि ती जी भावना त्यांनी ठेवली होती तीच आपण आजपर्यंत पुढे कंटिन्यू करतो. मी एका इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं, आपले पुनीत बलवंत सर जे आहेत ना त्यांनी सांगितलं होतं की कोविड मध्ये जेव्हा आपण फूड वाटप चालू होतं, फूड तर एक डोंगराच्या पलीकडे कुठलं तरी गाव होतं, त्यात एक आजी होती. जे आपल्या मंडळातले लोक म्हणजे ट्रस्टचे लोक पोहोचले त्याच दिवशी त्यांचं अन्न संपलेलं होतं आणि तेव्हाच जसं त्यांना म्हणजे पहाटे संपलं आणि संध्याकाळपर्यंत आपलं जेवणाचं किट गेलं. तर ते ऐकून त्यांच्या अंगाला भरपूर ठिकाणी झालेलं. म्हणजे काही लोक तर असे पण आहेत की लांबून येतात, मध्यरात्री येतात गणेश उत्सवामध्ये, मध्यरात्री येतात, पाया पडून जातात, अख्खा परिवार येतो, लांब लांबून येतात. आम्ही त्याचं बघतो की आपण ह्याचं काय आम्हाला काही माहिती असतं. खूप लोक येतात की आम्ही नवस बोलल्यावर की आम्ही जसं भाऊसाहेबांनी म्हणून ठेवलेलं आहे त्याच्या पलीकडे आम्ही काय जाऊ नाही शकतो. कोणाचं काय असेल तर आम्ही म्हणतो तुम्ही आणि गणपती तुम्ही तिथं बोललं तुम्हाला काय वाटतं ते त्यामध्ये करायचं.
आपलं काम एवढंच आहे की आपण त्यांनी ठेवलेली जी प्रथा आहे, परंपरा आहे, ती आपण पुढे व्यवस्थित कॅरी फॉरवर्ड करून कुठल्याही गोष्टीला बाधा न लागता ती सगळं आहे तसं सांभाळून की आपण वाढवल्यानंतर ती सांभाळून पुढपर्यंत कसं नेता येईल, पोहोचवता येईल समाजापर्यंत, तेवढं आपण बघतो. तर आपला आखरी लास्ट प्रश्न की लोकल ते ग्लोबल गणेशोत्सव हा कसा देण्यात आला, म्हणजे कसा दिला? गणेश उत्सव ऍक्च्युली जर तसं बघितलं ना तर तो आधी पण ग्लोबल होता, पण पार्टिशनच्या रेगा पडल्या ना त्यानंतर तो संकुचित झाला असं म्हणावं लागेल. कारण आम्ही जेव्हा रिसर्च करत होतो ना, कराचीमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होतो, त्याचे फोटो लागतात. कराचीमध्ये साजरा होत होता, अफगाणिस्तानच्या बॉर्डरला साजरा होत होता. हे जे फोटोज आहेत कराची मधल्या त्या गणेश उत्सवाचे म्हणजे मांडवाचे आणि त्या मूर्तीचे फोटो आहेत. ती मूर्ती कराचीमध्ये होती, सार्वजनिक गणेश उत्सव. आणि तो जसा वाढत गेला तर इंदोरला मोठ्या प्रमाणात होत होता वगैरे तिथे सगळीकडे, तर तो ऑलरेडी तो मोठा झाला होता. नंतर तो ऍक्च्युली तो संकुचित झाला, मग पुण्यापुरताच झाला. पुणे म्हणते की गणेश उत्सव, पुणे म्हणते की गणेश उत्सव. मग तो गेला मुंबईला परत, मोठ्या मूर्त्या, समुद्र मोठ्या मूर्त्या मोठ्या मूर्त्या मोठ्या मूर्त्या, परत असं ऍक्च्युली झाले ते रिव्हर्स झालेले ते ऍक्च्युली. तो आधी होताच मोठा. आता थायलंडला पण होता, असं आपल्याकडे थायलंडची लोक येतात, ते तिकडे लोकांना मूर्ती ठेवली, फ्लाईट मध्ये पण डोक्यावरती मूर्ती असते. इथं मूर्ती जेव्हा पायावरती ठेवतात त्यानंतर मग ते हातात घेऊन जातात. ते डोक्यावरतीच मूर्ती आणतात. आपल्याच गणपतीची मूर्ती आहे छोटी ज्यांनी घेतली, ती डोक्यावर तिकडनं निघाले, फ्लाईट मध्ये पण डोक्यावर इथपर्यंत, इथं आले की ते पायापाशी ठेवली की मग हातात घेऊन जातात. ते पूर्ण आरती म्हणतात, अथर्व शीर्ष म्हणतात, सगळं करतात ते. इथं आले की त्यांच्या हस्ते एक आरती असते, ते पूर्ण सगळं करतात ते त्यामध्ये. म्हणून दैवत हा सगळीकडेच आहे त्यामध्ये, पण सार्वजनिक हे जे आहे ह्यांनी जे लोकांपर्यंत पोहोचलं. आता आपण जर बघतो शिवाजी रोडला, समोर रोडला कुठे येतात ती लोक, जे बसतात विकायला, टॅटू काढणारे असतील, पिपाने विकणारे असतील, एकाएकी येतात कुठून. तिथनं इकॉनॉमिकल जो सेक्टर आहे, इकॉनॉमी किती वाढत असेल, किती उलाढाल होत असेल, किती लोकांची पोटं भरत असतील, ही सगळी कुठं येतात. ही तर पुण्यातली नाहीये. बरं, उत्सव झाल्यानंतर हे काय पण होतात, दिसत पण नाही लोक त्यामध्ये. सफाई कर्मचारी असतील, रात्रभर सगळे घाण करून जातात, ऐश्वर सुशिक्षित लोकच घाण करून जातात. पण पहाटे तुम्हाला पुणे स्वच्छच दिसतं ना, सकाळी 10 दिवसाला कुठलाही दिवस बघा तुम्हाला स्वच्छच दिसणार पुणे सगळं. मग हे जर लोकांना कळतं तर हे बाहेर पसरते चांगल्या पद्धतीने वगैरे ते सगळे. पण हे चांगला निवड मारून बाहेर गेला तर आता आपल्याकडे हेरिटेज वॉकला एव्हरी सॅटर्डे संडे सगळी फॉरेनची लोक असतात, वाडा बघायला येतात, भवन बघायला येतात, मंदिर बघायला येतात. ती लोक बाहेरपर्यंत जाऊन सांगतात की हे असं असं आहे, तिथं आम्ही हे बघितलं ते बघितलं. म्हणजे आमच्या मध्ये एकदा मेट्रो मधून येत असताना आसाम मधले IT ग्रुप होता, त्याच्यामध्ये आसामची आणि झारखंडची मुलं होती आणि एक मुलगी होती त्यांच्याबरोबर जी पुण्यातली होती. तिने त्यांना ते पुण्यात फिरवायला आणलं होतं. मग त्यांचं ते चालू होतं, आपण प्रभा विश्रांती गृहाला जाऊन मिसळ खाऊ, हे खाऊ. तर तिथं गेल्यानंतर मग ते जेव्हा शिवाजीनगर स्टेशनला उतरले त्यावेळेस ते म्हणले की आपण एक काम करू, पहिलं गणपतीचं दर्शन घेऊ. मला असं टिपिकल वाटलं आपण जातील इथं कुठेतरी करणार. पण मी तिकडे मेट्रो मी इथं जात होतो मंदिरामध्ये, तर 5 मिनिटात त्या सिटी इथं झाली होती. मग इथे घेऊन आली दाखवायला, मग भवन घेऊन दाखवलं वगैरे. त्यांना मी भेटलो नव्हतं, मला तुम्ही मेट्रोच नाव होतं, मला बघितलं होतं. नाही मी येते म्हणले का असं की, मग ते पोचतं लोकांपर्यंत. फक्त अजून चांगल्या रीतीने ग्लोबली जर पोचलं त्याच्यामध्ये तर त्याला अजून खरं स्वरूप चांगलं मिळते. जर आणखी एक आखरी प्रश्न विचारायचा झाला, आपण कुठला पण एक आयडिया काढला तर आपल्याला सपोर्ट करणारे लोकच असतात, पण नाही करणारे पण असतात. जसं की आता समजा भाऊसाहेब रंगांनी जेव्हा गणपतीचं हे आणलं असेल तर तेव्हा नाही म्हणणारे पण लोक असेलच की आपल्याला का करायला पाहिजे. मग त्यांना कसं सरांनी ओव्हरकम केलं आणि त्यांना कसं आणलं? सगळ्यात मेन विषय आहे की आपण मूर्ती सार्वजनिक उत्सव, घरातला उत्सव रस्त्यावरती आणतोय आणि त्यात रस्त्यावरती तर पहिली जागा पण नव्हती. इथं समोर सरदार इचलकरंजीकरांचा वाडा होता, त्या वाड्याचा बाहेर गोठा तबेला असा होता. त्यात 1892 पहिला गणपती बसवला. आधी नव्हती जागा, नंतर 1893 ती जागा घेतली. आता जिथं मंदिर आहे ना, ती 1893 ला घेतली. पहिल्या वर्षी गोठ्यात तबेलाच बसवलं. ती प्रथा एकदम मोडायची, त्यात मूर्ती अशी बनवायची वेगळ्या स्वरूपाची वगैरे. ती लोकांपर्यंत, पण एक आपल्याला त्यातून कळतं की त्यांचं दहशत किंवा त्यांचं वर्चस्व समाजामध्ये किती स्ट्रॉंग असेल, किंवा तेवढा त्यांना लोकांपर्यंत हा मेसेज क्लिअर कट पोहोचवण्यासाठी केला तर तुम्हाला काय करायचं ते करा, मी असं करणार.
मग ती प्रथम हळूहळू वाढत गेली. मग त्याचा जेव्हा पॉझिटिव्ह लोकांना दिसायला लागलं की आता कोड वर्ड वापरले जायचे. पहिला देखावा त्यामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला देखावा त्यांनी केला होता. लोकांनी बाहेर यावं बघायला मिरवणूक 10 दिवसांमध्ये वाघाचे बछडे बांधून ठेवले होते मंदिरामध्ये. ओरिजिनल खरे वाघाचे बछडे बांधून ठेवले की लोकांनी यावं बघायला. त्यानंतर गाणी म्हटली जायची, पोवाडे म्हटले जायचे, त्याच्यामध्ये ब्रिटिशांना माकड म्हणून म्हटलं जायचं. नंतर ब्रिटिशांना जेव्हा कळलं की हे आपल्याला माकड म्हणतात, त्यांनी कोडवर्ड वापरला वगैरे. नंतर त्यांनी पदांवरती किंवा पवाड्यांवरती बंदी पण आणली ब्रिटिशांनी. मिरवणुकीत मारायच्या नाही, पहिले आम्हाला तपासायला आम्ही तपासणार, मग ते ओक्याचं जर मग तुम्ही मारा, इथपर्यंत प्रथा चालू राहिला. म्हणजे पताके पहिले पताके घेऊन जायचे मिरवणुकीमध्ये, मग हळूहळू झेंडा आला, आपला तिरंगा आला त्याच्यामध्ये. असा हा जो बदल होत गेला त्यामध्ये. पण तो जो पॉझिटिव्ह लोकांना जेव्हा दिसायला लागलं त्यावेळेस मग लोकांचं अपोजिशन सप्रेस व्हायचं. मग त्यासाठी स्वतः स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे की माझं हे आहे बरोबर आहे, मी हे करणार. त्यामुळे ती त्यांची भूमिका आणि त्यांचे सहकारी त्यांचं खूप स्ट्रॉंग होतं. कारण त्यांचे सहकारी जे होते ते वेगवेगळे, त्यातले सरदार नातू एक होते, ते सरदार होते. दंताळे सराफ तेही सरदार होते. आपले दौडशे घालवा हे पैलवान होते मोठे. त्यामुळे तशी ती लोक पण मातब्बर होते, थोडी स्ट्रॉंग होती त्यावेळेस. म्हणजे की ते आपल्या रिअल लाईफ मध्ये आता पण होतं की आपल्याला जर कुठलं थॉट करायचं असेल तर आपल्याला जे नाही अपोज करणारे लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता जे आपल्याला सपोर्ट करणारे लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. सपोर्ट करण्यामध्ये सगळ्यात पहिलं तर आपण स्वतःला सपोर्ट केलं पाहिजे की आता हे माझं बरोबर आहे, तुम्ही हे करा. बाकीचं पुढचं पुढे बघू. मग ते चूक झाली तरी ती माझी जबाबदारी, चांगलं झालं तरी माझी जबाबदारी. तर मग अशा रीतीने आपण सो हाय गाइस, दिस इज आवर फर्स्ट व्लॉग. मेरे पीछे है भाई, बहुत बढ़िया फर्स्ट पॉडकास्ट फाइनली हो गया भाई, हो गया इंस्टाग्राम के लिए. और ये यहाँ पे अलग कैमरामैन